अलीकडच्या काळात हारे का सहारा बाबा श्याम हमारा असं वाक्य असलेले स्टिकर गाड्या असतील, घरं असतील किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेले दिसून येतात। हे प्रकरण नेमकं आहे तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो। तर हे आहेत खाटू श्याम बाबांच्या भक्तांनी लावलेले स्टिकर्स। आता नव्याने तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खाटू श्याम बाबा कोण आणि आतापर्यंत ते कुठे होते। तर आपल्याला यासाठी राजस्थान मधील एका मंदिराची माहिती घ्यावी लागेल आणि महाभारतातील संदर्भ लक्षात घ्यावे लागतील। चला तर मग या व्हिडिओतून पाहूयात खाटू श्याम बाबांची सविस्तर माहिती। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। मित्रांनो, महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे भीम। 5 पांडवातील ज्येष्ठतेने दुसरा म्हणजे भीम। प्रचंड शारीरिक सामर्थ्य असलेला भीम आपल्याला अनेक राक्षसांचा वध केल्याबद्दल माहिती असतो। बकासूर, हिडिंब, जरासंध, कीचक, जिमूतमल्ल या राक्षसांचा वध भीमाने केला होता। तर हिडिंब राक्षसाचा वध केल्यानंतर त्याची बहीण हिडिंबा हिच्याशी भीमाने विवाह केला, त्याची ही पहिली पत्नी। विषय खाटू श्याम बाबाचा आहे आणि हे भीम वगैरे त्यांचा काय संबंध असं तुम्हाला वाटेल, तर त्यांचा संबंध आहे। तो कसा ते पुढे सांगते। तर या भीम आणि हिडिंबा यांना झालेलं अपत्य म्हणजे घटोत्कच। जन्माला आल्यापासूनच त्याच्या डोक्यावर केस नव्हते, म्हणूनच त्याचं नाव घटोत्कच ठेवण्यात आलं। घट म्हणजे मडक्याच्या आकाराचे। तर या घटोत्कचाच्या विवाह संबंधीची माहिती मोठी रंजक आहे। त्याचं झालं असं की देवतांना त्रास देणाऱ्या मूर राक्षसाचा वध केला गेला। त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याची मुलगी मौरवी हिला अभय दिलं आणि तुझं लग्न तुझ्या आवडत्या व्यक्तीशी होईल असं सांगितलं। आता विवाहासाठी मौरवीने एक अट ठेवली, जो पुरुष तिला बुद्धीच्या आणि शक्तीच्या जोरावर पराभूत करेल तिच्याशीच ती विवाह करेल। या अटीमुळे भले भले मारले गेले, मात्र घटोत्कचने तिला बुद्धीच्या आणि शक्तीचे सामर्थ्य दाखवून पराभूत केले आणि दोघांचाही विवाह झाला। पुढे घटोत्कच आणि मौरवी यांना 3 पुत्र झाले। पहिला बर्बरी, दुसरा अंजन पर्व आणि तिसरा मेघवर्ण। बाकी 2 पुत्र आणि आजचा विषय यांचा काही संबंध नाही, त्यामुळे आपण आपलं लक्ष आता बर्बरीकडे वळवू। याआधी आपण आतापर्यंत काय काय बघितलं हे थोडक्यात परत एकदा सांगते। भीम आणि त्याची पत्नी हिडिंबा यांचा पुत्र घटोत्कच आणि घटोत्कचचा विवाह होतो मौरवीशी आणि दोघांना झालेलं पुत्ररत्न म्हणजे बर्बरी। तर बर्बरिक म्हणजेच खाटू श्याम बाबा। आजच्या खाटू श्याम बाबांची कथा म्हणजेच महाभारतातील बर्बरिक या पराक्रमी योद्धाची कथा आहे। ती कथा अशी की बर्बरिक पराक्रमी धनुर्धर होते, इतके पराक्रमी की त्यांच्या असण्याने युद्ध कोण जिंकणार याची निश्चिंती होणार होती। इतकी मोठी कसली शक्ती होती। तर बर्बरिक जवळ 3 बाण होते, ज्याच्या सहाय्याने कितीही ताकदवान प्रतिस्पर्ध्याला निस्ताभूत करू शकत होता। तपश्चर्येच्या जोरावर 3 बाणांचे वरदान बर्बरिकला लाभले होते। जेव्हा महाभारताचं युद्ध सुरू होतं तेव्हा बर्बरिक त्यांच्या मातेकडे आशीर्वाद घेण्यासाठी जातात। तेव्हा माता त्यांना विचारते की कोणाच्या बाजूने युद्ध लढणार। तेव्हा बर्बरिक उत्तर देतात की जी बाजू कमजोर आहे त्यांच्या बाजूने लढणार। आशीर्वाद घेऊन बर्बरिक निघून जातो। भगवान श्रीकृष्णांना याची माहिती असते की जर बर्बरिक युद्धात सहभागी झाला तर युद्धाचे परिणाम काही क्षणात बदलून जाईल आणि त्यामुळे त्याला रोखणे गरजेचे होते। अशा वेळी भगवान श्रीकृष्ण बर्बरिकच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याचे ठरवतात। बर्बरिक आणि श्रीकृष्ण यांची जेव्हा भेट होते तेव्हा 3 बाणांच्या विषयी विचारलं जातं। बर्बरिक तेव्हा 3 बाणांची माहिती देतो। पहिला बाण हे लक्ष शोधून ठेवतो, दुसऱ्या बाणाने शोधलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला जातो आणि तिसरा बाण वापरण्याची कधी गरजच पडणार नाही। यावर श्रीकृष्ण त्याची परीक्षा घेतात। समोर दिसणाऱ्या झाडाची सगळी पाने तुझ्या बाणाने नष्ट करून टाक असं सांगितलं जातं आणि त्या झाडावरील एक पान तोडून स्वतःच्या पायाखाली ठेवतात। बर्बरिक पहिला बाण चालवतो, सगळ्या पानांना लक्ष केलं जातं। दुसरा बाण चालवणार तितक्यात भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ येऊन बाण थांबतो। अखेर बर्बरिकच्या सामर्थ्याचा अंदाज त्यांना येऊन जातो। भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे गोष्ट मागतात। ती गोष्ट म्हणजे बर्बरिकचे डोकं। बर्बरिक देखील डोकं द्यायला तयार होतो। याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्याला वर देतात की कलयुगात लोक तुझी पूजा करतील आणि त्यांचे दुःख तू दूर करू शकशील। बर्बरिक अट ठेवतो की हे युद्ध मला पाहता येईल असं काहीतरी करा। त्यावर भगवान श्रीकृष्ण त्याचे डोके एका उंच जागी ठेवतात। आता हीच उंच जागा म्हणजे आजच्या राजस्थान राज्यात असलेले खाटू श्याम मंदिर। आजही खाटू श्याम बाबांचे शिर या ठिकाणी आहे। राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील खाटू या गावात हे मंदिर वसले।
देशभरातून भक्त या ठिकाणी येतात आणि खाटूश्याम बाबांचा आशीर्वाद घेत असतात. महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक इथे हजेरी लावतात. श्याम बाबा, खाटूश्याम, हारे का सहारा यांसहित इतर नावाने देखील बाबांना ओळखले जाते. या ठिकाणी श्याम बाबांचा मोठा जन्मोत्सव दरवर्षी भरतो. अशी मान्यता आहे की श्याम बाबांचा जन्म देवउठणी एकादशीला, जिलाच आपण प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतो, त्या दिवशी झाला. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी इथे होत असते. राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार खाटू या ठिकाणचे एक राजा होऊन गेले. त्यांचं नाव रूपसिंह चौहान. त्यांना एके दिवशी एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात एका मंदिरात खाटूश्याम बाबांचं शिर स्थापन करायला लावलं. त्यानंतर त्या राजाने मंदिराची निर्मिती केली. सध्याचं मंदिराचं स्वरूप पाहिल्यास शुभ्र संगमरवरात हे मंदिर बांधले गेले. मंदिर भव्य दिव्य आहे आणि लाखो श्रद्धाळू श्याम बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. मंदिरात नियमित पूजा अर्चा होत असते. दररोज 5 वेळा श्याम बाबांच्या वेगवेगळ्या आरत्या या ठिकाणी होत असतात. मंगला आरती, शृंगार आरती, भोग आरती, संध्या आरती आणि शयन आरती अशा 5 आरत्या नियमित होत असतात. भाविकांकडून श्याम बाबांना अत्तर, मोरपीस, मनोभावे अर्पण केले जातात. दिवसेंदिवस श्याम बाबांकडे भक्तांचा ओघ वाढताना दिसून येतोय. त्यामुळे खाटूश्याम बाबांची ही माहिती जाणून घेणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त श्याम बाबांबद्दल कोणती माहिती आपणास आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.